आज आम्ही सगळे आवरून निघालोय जत्रेला जाण्यासाठी आणि देवदर्शनाला पण चाललोय। आम्ही सासूनांनी मात्र मॅचिंग साड्या घातलेल्या आहे। जत्राची एक्साइटमेंट काही वेगळीच असते। पिलूचं मात्र गाडीत बसल्या बसल्या चिप्स खायचं काम चालू झालं। मस्त व्ह्यू एन्जॉय करत करत चाललो होतो। हे मुळा डॅमचा बॅक वॉटर आहे आणि यावरती आता पूल बांधलेला आहे। याआधी पूल नव्हता तेव्हा होडीतून जायचो, खूप लांब वाटायचं किंवा मग जास्त वेळ लागायचा, पण आता पटकन जाणं होतं। त्यानंतर तुम्ही म्हणता कोणता देव, तर हा आहे चांदखंड बाबा वनकुट्याचा। तिथे गेलो, मस्त देवाला चादर वगैरे चढवली, नारळ फोडलं, त्याचं छान दर्शन घेतलं। त्यानंतर थोड्या वेळ मंदिरामध्ये बसलो आणि ही बघा आमची आळशी गंगूबाई। त्यानंतर मात्र या फकीर बाबांना घाबरून पिलू मात्र रडायलाच लागली होती। अक्काला इथं मस्त जाईजुईचा वेल सापडला, त्याच त्या गोळा करायला लागल्या। आता मेन गोष्ट होती म्हणजे जत्रा आणि शॉपिंग। तर जत्रेमध्ये मस्त शॉपिंग करायला गेलो, जवळजवळ 2 तास शॉपिंग केली। काय काय शॉपिंग केली ही मोठ्या ब्लॉगमध्ये ॲड केलेली, ज्यांनी आपला ब्लॉग बघितला नाही त्यांनी जाऊन पटकन चेकआउट करा। त्यानंतर सगळं आवरून आम्ही निघालो होतो ताहराबादला जाण्यासाठी। ताहराबादला महिपती महाराजाचं मंदिर आहे। चला म्हटलं महिपती महाराजांचं पण दर्शन घेऊन येऊ। तिथं गेल्यानंतर मात्र मंदिर एकदम रिकामं होतं। आज काही स्पेशल दिवस नव्हता म्हणून गर्दी पण नव्हती आणि आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला आलो होतो म्हणून एकदम रिकामं मंदिर होतं। पिलूला मात्र हॉलमध्ये सोडल्यानंतर मॅडम कुठेच्या कुठेही पळायला लागल्या होत्या। पहिल्यांदा तर खाली जाऊन समाधीचं दर्शन घेतलं, ती आत्ता पहिल्यांदाच आलेली होती। त्यानंतर मस्त वरती जाऊन महिपती महाराजांचं दर्शन घेतलं। हे मेन अट्रॅक्शन होतं। किती छान कोरलेलं आहे। मम्मीच्या अंगावरती पप्पा गाडी घालतात का काय म्हणून एवढ्या मोठ्याने रडणं चालू होतं। चला घरी आलो, असा संपला आजचा दिवस। बाय।